हॅलो चॅम्पियन, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आहे ना ट्रान्सलेट नाही करायचं, जस्ट इमॅजिन अँड स्पीक. आपण आज सगळ्या गोंधळातून बाजूला येऊ. आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे तर ही ट्रिक जर आपण यूज करायला लागलो तर नक्कीच डेफिनेटली आपल्याला इंग्लिश बोलायला येऊ शकतं. हे माझं स्वतःचं चॅलेंज आहे. जसं की आपण बोलू शकतो की जेव्हा सेंटेन्स तयार करायचं असतं मग काय करायचं असा आपला गोंधळ होतो. पण मला काय वाटतं, जर आपण आजची ट्रिक आपल्या लाईफमध्ये जर यूज केली रोज डेली तर नक्कीच आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला सोपं जाऊ शकतं. आज काय केलंय आपण, फक्त सिनारो काय चाललाय पाहायचा आहे आणि मग आहे ना छोटे छोटे सेंटेन्स तयार करायचं. जसं की आपण आज पाहणार आहोत 3 वेगवेगळे पॉईंट आहेत, त्याच्यामध्ये कसे सिम्पलमध्ये सेंटेन्स तयार होऊ शकतात ते आपण शिकू. त्याने काय होईल, आपल्याला इमॅजिनेशनची पॉवर वाढू शकते आणि आपण जी थॉट प्रोसेस आहे ती नक्कीच खूप छान होऊ शकते. चला तर लेट्स बिगिन. आहोत फक्त पाहत आहोत. सी म्हणजे पाहणे, ऑब्झर्व करायचं म्हणजे काय दिसतंय ते लक्षात घ्यायचंय आणि त्याच्यानंतर साधं इंग्लिशमध्ये बोलायचंय. बस दॅट्स इट. सुरुवातीला काय केलंय, एक छोटासा मुलगा आहे म्हणजे तो मुलगा शाळेत चाललाय. आता हे आपण पाहतो, रोज पाहतो, पण आपण कधी विचार नाही करत सेंटेन्स कसे बनवायचे. तर आजची ट्रिक तुम्हाला यूज होऊ शकते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा, म्हणजे काय होईल, तुम्हाला अजून खूप साऱ्या गोष्टी कळतील. जसं की एक मुलगा चाललाय, तर आपण काय करू शकतो, त्याच्यावर 4 सेंटेन्स तयार करू शकतो. आपण विचार नाही केला, पण इथून पुढे करू. जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचंय तर ऑब्झर्वेशन नक्कीच झालं पाहिजे. तर काय सेंटेन्स केले आपण छोटेसे, की दिस इज अ बॉय, हा मुलगा आहे. ही इज वॉकिंग, ही इज वॉकिंग म्हणजे तो चालत आहे. नंतर काय, ही इज हॅपी, तो आनंदी पण आहे. नंतर ही इज गोइंग टू स्कूल, तो शाळेत जात आहे. बघा, म्हणजे काहीच नाही, सेंटेन्स काहीच नव्हते, फक्त एक चित्र आपण पाहिलं आणि त्याच्यावर इमॅजिन केलं आणि त्याच्यानंतर स्पीक इंग्लिश, आपण इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी स्वतःला तयार केलं. त्याच प्रकारे आपण दुसरा एक पाहू छोटंसं. हे ऍपल आहे, तर हे सफरचंद आहे, मी अगोदर लिहून ठेवलंय दिस इज ऍपल. आय सी ऍपल, मी पाहिजे सफरचंद आहे. इट इज रेड, एकदम सिंपल, ते लाल कलरचं आहे. ही इट इज रेड. तर नंतर मी काय सेंटेन्स केलाय की आय वॉन्ट टू ईट इट, म्हणजे काय, मला वाटतंय ते सफरचंद खावावं, असं ते सेंटेन्स होतं. नंतर आपण तिसरा जो पॉईंट पाहतोय तो म्हणजे एक मुलगी आहे आणि ती आपल्या बसच्या सीटवर बसलेली आहे आणि आपण ज्यावेळेस एकदम रिलॅक्स असतो त्यावेळेस हे सेंटेन्स नक्कीच आपल्याला आठवू शकतात आणि इथून पुढे आपण नक्कीच इमॅजिनेशन वाढू शकतो. जसं की ही मुलगी आहे, तर सगळ्यात अगोदर आय सी अगर, मी एक मुलगी पाहिजे. शी इज सिटिंग ऑन द बस, ती बसच्या सीटवर बसलेली आहे. बसलेली आहे, बसत आहे असा आहे, बसत आहे. शी इज वरिंग अ ब्ल्यू ड्रेस, तिने ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे. त्याच्यानंतर शी इज स्माइलिंग, शी इज स्माइलिंग म्हणजे ती हसत आहे, स्माइल. तर आपण जर इथून पुढे एक छोटंसं चित्र पाहायचंय, इमॅजिनेशन करायचंय आणि छोटे छोटे सेंटेन्स कसं मी बनवू शकेल या पॉईंटचा जर आपण विचार करायला लागलो तर डेफिनेटली आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो. खरं सांगू, मला सुद्धा खूप वाटायचं काहीतरी जादू व्हावी, काहीतरी मिराकल व्हावं, काहीतरी सिक्रेट मला कळावं आणि ॲटोमॅटिक माझ्या जिभेवरती इंग्लिशचे वर्ड यावेत आणि माझं इम्प्रेशन खास व्हावं, हे मला तुमच्यासारखं खूप वाटत होतं. पण नंतर कळलं की जादू, इमॅजिन, सिक्रेट हे आपल्या सरावात आहे, हे आपल्या प्रॅक्टिसमध्ये. जर आपण रोज थोडी थोडी प्रॅक्टिस त्या गोष्टीसाठी करायला लागलो तर डेफिनेटली वन डे फ्लुएंट इंग्लिश बोलू शकते मी, फराटेदार इंग्लिश बोलू शकते. कधी, रोज प्रॅक्टिस केल्यावर. त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या भ्रमात असाल की एखाद्या दिवशी मी नक्कीच बोलेल, तो एखादा दिवस नसतो. तो हा रोजच्या मधलाच 5 मिनिटं असू शकते, रोजच्या दिवसामधलाच 10 मिनिटं असू शकते आणि तो तुम्हाला शोधून काढायचा आहे, ते तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे आजचा टॉपिक लक्षात ठेवा, फक्त पाहायचंय, थोडं ऑब्झर्वेशन करायचंय, लक्षात घ्यायचंय आणि त्याच्यावर थोडंसं बोलण्याचा ट्राय करायचं. ही छोटी ट्रिक जर तुम्हाला खूपच मनातून आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये येस म्हणून पाठवू शकता, कारण अशाच छोट्या छोट्या ट्रिकमुळे आपण इंग्लिश बोलू शकतो. मला माहिती आहे काही काहींना खूप छान बोलायला येतं पण तो कॉन्फिडन्स नाहीये की कसं बोलू. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात, आपण आपल्याबद्दलच कॉन्फिडेंट नाही स्वतःबद्दल, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर तुम्ही जर ट्राय करताय तर डेफिनेटली स्वतः विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही खूप छान बोलू शकता. चला तर, तुम्ही वेळात वेळ काढून आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनातून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, कारण तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब मला एन्करेज करतं डेली नवीन व्हिडिओसाठी. तर थँक्यू. असंच मला सपोर्ट देत राहा आणि सपोर्ट दिल्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.